जय शिवराय मित्रांनो, माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज पप्पा ते कळवणला गेलेत आणि मला खांदा गुफायचं काम सांगितले. तर बैलांचा झूल त्याचा पहिले खांदा विणावा लागतो, नंतर झूल विणते माझी मम्मी. आता तुम्हाला खांदा दाखवतो मी. हे बघा, असे याला गोल आकार दिलं जाईल आणि साईडला गोंडे लावले जातील. अशा प्रकारे मी खांदा विणतो आणि मग मी नंतर झूल विणते. पप्पा ते आता संध्याकाळीच येतील 5-6 वाजता. ते काही लवकर येणार नाहीत. मला हे पुरं करावं लागेल आणि त्याला गोंडे पण लावावं लागतील. आता मग तुम्हाला गोंडे लावताना पण दाखवतो आणि विणताना पण थोडं दाखवतो. तर मित्रांनो, माझं काम झालं आहे. आता आम्हाला भूक लागली तर आमच्या दीदीने खिचडी बनवली. ही पहा. तर आता खिचडी खातो पहिले, नंतर पाड्यात जातो. तिकडं काम आहे थोडं, ते करतो. तर मित्रांनो, मी आता पाड्यात आलो आहे, पण ही घरची चावीच नाही आणली. आता मला परत जावं लागणार आहे. आणि माझ्यासोबत हा शेखर पण आहे आणि त्याचा भाऊ मयूर. आता परत चावी आणतो आणि याचं काहीतरी वस्तू आहे वाटते या घरात आणि त्याला द्यायचं आहे परत. मग आता चावी आणायला जातो. तर आम्ही चावी आणली. आता याचं एक चाळणी आहे म्हणे, ते देतो. काय सांगितलं रे? घे. काय बनवते दीदी? मग ते आणलं होते मग पप्पांनी. आता ते बनवून काढते मी मस्तपैकी मीठ वगैरे टाकून. आता होऊन गेले, थोडंसं बाकी आता 2 मिनिटं होईनच आता. काय आपल्याला केक आणायला जायचंय का? मग जायचंय केव्हा? लगेच एवढं बनवून गेला ठेवून देते, मग थंड होत आपण. चालेल. तर मित्रांनो, आता मी केक आणायला जाणार आहे भनगीला. तर तिथं काही मोठं शॉप वगैरे नाही, लहानच आहे, पण तिथं केक बनवतात. तर तिकडून घेऊन आणणार आहे. छोटंसं आहे ते पण दुकान, आणि आपल्याला सहज खाण्यासाठी लागते. तर आता आम्ही केक आणले. पावशेर आहे ना दीदी? तर आता 6 वाजत आले तरी पप्पा मम्मी आले नाही. ते लवकरच येतील आता. अजून 1-2 तासात येऊन लागतील, कारण की ते खूप लांब गेले आहेत. आता थोड्या वेळात येतीलच. तर आता दीदी पोळी करत आहे. आता दीदीचं काम चालू आहे. आता मला ह्याच्या हात खाली काम करावं लागेल, कारण की आज मम्मी बी नाही, कोणीच नाही. त्याच्यामुळे मला ह्याच्या हात काम करावं लागेल. मम्मी पप्पा आले आहेत आता. 8 वाजत आले. आता मम्मी पप्पा आले आणि एवढी थंडीमध्ये गेले होते काकाच्या गाडीवरती. मोठी गाडी होती, त्यांच्या गाडीवरती गेले होते ते. एवढी थंडीमध्ये, आमच्याकडे खूप थंडी असते. आमचं गाव डोंगरी भागात येतं ना, त्याच्यामुळे खूप थंडी असते. कळवणजवळ रवळी गाव आहे, तिथे राहतो आम्ही. आणि इकडं खूप थंडी असते. एवढे थंडीत गेले होते ते. आमच्याकडे म्हणजे 5 वाजलेत की थंडी वाजणं सुरू होऊन जातं. एवढे थंडीत ते तिकडे गेले होते, खूप लांब गेले होते. आणि ते आता आलेत, त्यांची जेवणाची तयारी चालू आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.